एके दिवशी स्वामी महाराजांची स्वारी अक्कलकोटमधील देशमुखांच्या वाड्यात बसलेली असताना सय्यद नावाचे एक मुसलमान गृहस्थ दरवाजात बसलेल्या मंडळींना विचारतात, क्यों जी, अक्कलकोट के स्वामी कहाँ है? सय्यद हे शरीराने उंच धिप्पाड होते. सय्यद यांचे हे बोलणे ऐकून कोणी काहीच उत्तर दिले नाही. सय्यद अधिक आवेशाने आता मध्ये गेले आणि पुन्हा बोलले की अक्कलकोट के स्वामी कहाँ है? तेव्हा स्वामींनी त्याच्याकडे बघितले आणि बोलले, अरे सय्यद, इधर उधर मत देख, स्वामी तो अक्कलकोट में है. स्वामींच्या ह्या वाणीत इतकी शक्ती होती की चमत्कार झाला. सय्यद यास लगेचच समाधी लागली. 1 तास झाला, 2 तास झाले, सय्यद मात्र एकाच जागेवर. सभोवताली असलेली सर्व मंडळी अचंबित झाली. शेवटी स्वामींना करुणा आली आणि स्वामींनी त्याच्याकडे करुणेच्या नजरेने बघितले. तेव्हा सय्यद भानावर आले. त्यांच्या डोळ्यात अखंड अश्रुधारा सुरू झाल्या. अक्कलकोट स्वामी कोण आहेत, जणू याचे उत्तर त्यास भेटल्याचा परमशांती भाव त्याच्या मुखावर स्पष्ट दिसत होता. स्वामींचे चरण त्याने घट्ट पकडले आणि साश्रू नयनांनी स्वामींची स्तुती सुरू केली. बेशक स्वामी, आप अक्कलकोट में हो. बेशक स्वामी, आप अक्कलकोट में ही हो. त्यानंतर काही दिवस अक्कलकोटमध्ये स्वामींची सेवा केल्यानंतर ते गृहस्थ हैदराबाद येथे निघून गेले. तर मंडळी, या कथेचा बोध हाच की स्वामी पूर्ण परब्रह्म गुरुतत्व आहेत. आपले नशीब आहे की त्यांचे नाम आपल्या मुखात आहे. हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.